नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी लेक्चरवालीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आपण आपल्या दैनंदिन जीवनात वजन मोजतो, अंतर मोजतो किंवा गाडीचा वेग पाहतो. पण तुम्हाला माहिती आहे का, यातील काही गोष्टी सांगण्यासाठी फक्त आकडा पुरेसा असतो, तर काही गोष्टींसाठी दिशा सांगावी लागते. आजच्या या विशेष भागात आपण भौतिकशास्त्राचा पाया म्हणजेच सदिश आणि अदिश राशींमधील गूढ उघडणारं आहोत किंवा उकलणारं आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भौतिक राशींचे वर्गीकरण ह्या दोन राशींमध्ये केले जाते. भौतिक राशी म्हणजेच काय, कोणतीही गोष्ट जी आपण मोजू शकतो त्याला आपण काय म्हणतो रे, भौतिक राशी म्हणजेच काय, फिजिकल क्वांटिटी. आणि काय केलं जाते की ह्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे ती अदिश राशी. काय आहे बघा, अदिश राशी. अदिश राशी जिला आपण काय म्हणतो बघा, स्केलर क्वांटिटी. काय म्हणतो बघा, स्केलर क्वांटिटी. आणि दुसरी आहे ती काय आहे बघा, सदिश राशी. काय आहे, सदिश राशी जिला आपण काय म्हणतो बघा, व्हेक्टर क्वांटिटी. काय म्हणतो बघा, व्हेक्टर क्वांटिटी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अदिश राशी म्हणजेच काय, काय सांगितलं बघा, अदिश राशी. पहिली आपण काय बघूया, अदिश राशी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अदिश राशी म्हणजे काय की ही राशी केवळ परिमाणाच्या म्हणजेच मॅग्निट्यूडच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येतात. त्यांना आपण काय म्हणायचे, अदिश राशी असं म्हणायचे. काय सांगितलं बघा मी, अदिश राशी म्हणजेच काय की ज्या राशी केवळ परिमाणाच्या म्हणजेच काय, मॅग्निट्यूड साहाय्याने, परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येतात, पूर्णपणे व्यक्त करता येतात, त्यांना काय म्हणायचे, अदिश राशी असे म्हणायचे. लक्षात आलं का, त्यांना आपण काय म्हणायचे, अदिश राशी म्हणजेच काय, स्केलर क्वांटिटी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अदिश राशी सांगताना आपल्याला दिशेची गरज नसते. उदाहरणार्थ बघा, मी तुम्हाला विचारले की तुमचं वजन काय आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय केलं की माझं वजन काय म्हणला तुम्ही, की माझं वजन आहे 40 किलो. काय आहे बघा, तुम्ही म्हणला माझं वजन आहे 40 किलो. तुम्ही असं म्हणता का की माझं 40 किलो वजन हे पूर्व दिशेला आहे आणि उत्तर दिशेला माझं वजन हे 50 किलो आहे, असं म्हणता का, नाही ना म्हणत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच ही जी काही राशी आहे हे सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, फक्त परिमाण दाखवावं लागतं. लक्षात आलं का. तर बघा आता काही प्रमुख अदिश राशी कोणत्या कोणत्या आहेत आणि त्यांची एककं काय आहेत हे आपण जाणून घेऊया. काय सांगितलं बघा मी विद्यार्थी मित्रांनो, जी काही प्रमुख अदिश राशी आहेत त्या कोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊया. त्यातली जी काही पहिली राशी आहे ती आहे बघा, वस्तुमान. वस्तुमान. आता बघा वस्तुमान म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, वस्तुमान म्हणजे मास. तर बघा एखाद्या पदार्थातील द्रव्य संचयाचे मोजमाप म्हणजेच काय, वस्तुमान. पदार्थातील द्रव्य संचयाचे मोजमाप म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, वस्तुमान. लक्षात आलं का. आता हे जे काही SI एकक आहे ते काय आहे बघा, किलोग्रॅम. काय आहे बघा, किलोग्रॅम. ज्याला आपण काय म्हणतो रे, KG. हे काय आहे, त्याचा सिम्बॉल आहे. लक्षात आलं का. त्यानंतर जी काही दुसरी राशी आहे ती काय आहे बघा, तर ती आहे अंतर. काय आहे बघा, दुसरी राशी आहे ती आहे अंतर. आणि अंतरला आपण काय म्हणतो, डिस्टन्स. डिस्टन्स. आता बघा ही जी काही अंतर म्हणजेच काय, दोन बिंदूमधील प्रत्यक्ष कापलेला मार्ग. प्रत्यक्ष
कापलेला मार्ग. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आणि ह्याचं जे काही SI एकक आहे ते काय आहे बघा? मीटर. काय आहे? मीटर, ज्याला आपण काय म्हणतो? यम. लक्षात आलं का? त्यानंतर जी काही दुसरी राशी आहे ती काय आहे बघा? तर दुसरी राशी आहे काळं. काय आहे बघा? दुसरी राशी आहे काळ. आणि बघा, काळ म्हणजेच काय? ज्याला आपण काय म्हणतो? टाईम. काय म्हणतो? टाईम. आणि हे काय आहे रे? वेळेचे मोजमाप आहे. काय आहे? वेळेचे मोजमाप. आपण वेळ कशामध्ये मोजतो रे? तर वेळ मोजतो सेकंदमध्ये. कशामध्ये? सेकंद. आणि सेकंदाचं जे काही सिम्बॉल आहे तो काय आहे? यस. लक्षात आलं का? त्यानंतर जी काही चौथी राशी आहे ती काय आहे बघा? तापमान. तापमान म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? टेम्परेचर. आता टेम्परेचर म्हणजेच काय? उष्णतेची पातळी. काय आहे बघा? उष्णतेची पातळी. आणि हे कशामध्ये मोजलं जातं? तर त्यासाठी जे काही एकक आहे ते काय आहे बघा? केल्विन. म्हणजे त्याचं सिम्बॉल काय आहे? के. आणि दुसरा काय आहे बघा? सेल्सिअस. जे काही तापमान आहे ते आपण कशामध्ये मोजतो बघा? सेल्सिअस. लक्षात आलं का? त्यानंतर जे काही पाचवी राशी आहे ती काय आहे बघा? तर ती आहे चाल. काय आहे? चाल. ज्याला आपण काय म्हणतो बघा? स्पीड. म्हणजेच काय? तर एकक काळात कापलेले अंतर. काय आहे बघा? एकक काळात कापलेले अंतर. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? चाल किंवा स्पीड. आणि ह्याचे जे काही एकक आहे ते काय आहे बघा? मीटर पर सेकंड. काय आहे बघा? मीटर पर सेकंड. काय आहे? मीटर पर सेकंड. आणि ते आपण काय लिहितो बघा? मीटर पर सेकंड. लक्षात आलं का? त्यानंतर जी काही सहावी राशी आहे ती काय आहे बघा? तर ती आहे कार्य. ज्याला आपण काय म्हणतो बघा? वर्क. काय आहे बघा? वर्क. तर विद्यार्थी मित्रांनो, आता वर्क म्हणजेच काय? की बल लावून झालेले विस्थापन. बल लावून झालेले विस्थापन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे काही SI एकक आहे तर ते आहे ज्यूल. काय आहे बघा? ज्यूल. आणि त्याचा सिम्बॉल काय आहे? जे. काय आहे? जे. लक्षात आलं का? ही काय झाली रे? अदिश राशी. की ह्या राशी केवळ काय असतात रे? परिमाणांच्या साह्याने पूर्णपणे व्यक्त करता येतात. त्यातल्या ह्या काय आहेत रे? काही मुख्य राशी आहेत. लक्षात आले का? ह्या प्रमुख अदिश राशी आहेत. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? की आपल्याला पाहायचं आहे सदिश राशी. काय पाहायचं आहे बघा? दुसरी जी काही आहे ती काय आहे बघा? सदिश राशी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सदिश राशी म्हणजेच काय? की अशी राशी की ज्या व्यक्त करण्यासाठी आपल्याला काय असतं रे? परिमाणांची गरज असते. त्यासोबतच दिशा म्हणजेच काय? डायरेक्शन. या दोघांचीही काय असते रे? आवश्यकता असते. त्यांना आपण काय म्हणायचं? सदिश राशी. काय सांगितलं बघा? सदिश राशी म्हणजेच काय? ज्या राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण व दिशा, ज्याला आपण काय म्हणतो बघा? डिरेक्शन. या दोन्हींची आवश्यकता असते. त्यांना आपण काय म्हणायचं बघा? त्यांना सदिश राशी म्हणतात. त्यांना काय म्हणायचं आहे? सदिश राशी म्हणतात. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, समजा शाळेमध्ये
तुम्हाला कोणी सांगितले इथून काय आहे रे 5 किलोमीटरवर काय आहे रे शाळा आहे, काय आहे बघा 5 किलोमीटरवर शाळा आहे, तर तुम्हाला प्रश्न पडेल की नक्की कोणत्या बाजूला. पण जर सांगितले की उत्तर दिशेला काय आहे रे 5 किलोमीटरवर शाळा आहे, तर तुम्हाला अचूक माहिती मिळेल. लक्षात आलं का. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा 5 किलोमीटर हे काय आहे रे 5 किलोमीटर हे झालं परिमाण, हे काय आहे रे हे आहे परिमाण. आणि ह्यामध्ये जे काही उत्तर आहे म्हणजेच काय उत्तर ही काय आहे रे दिशा आहे, काय आहे उत्तर ही दिशा आहे. जी काही शाळा 5 किलोमीटरवर आहे हे परिणाम आहे आणि ती कोणत्या दिशेला आहे तर ती आहे उत्तर दिशेला. लक्षात आलं का. तर आता पाहूया आपण जे काही प्रमुख सदिश राशी आहे. तर जी काही पहिली प्रमुख सदिश राशी आहे तर ती आहे बघा विस्थापन. काय आहे बघा विस्थापन, जिला आपण काय म्हणतो बघा डिस्प्लेसमेंट. आणि ह्याची जी काही व्याख्या आहे ती काय आहे बघा सुरुवातीच्या आणि अंतिम बिंदूमधील किमान अंतर. काय आहे बघा किमान अंतर. आणि ह्याचे जे काही SI युनिट आहे ते काय आहे बघा मीटर. काय आहे मीटर आणि त्याचा सिम्बॉल काय आहे बघा M. लक्षात आलं का. त्यानंतर जी काही दुसरी राशी आहे ती काय आहे बघा. तर दुसरी राशी आहे वेग. काय आहे वेग, जिला आपण काय म्हणतो व्हेलॉसिटी. काय म्हणतो व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो एका विशिष्ट दिशेने कापलेले अंतर. लक्षात आलं का. आता हे जे काही SI युनिट आहे म्हणजे जे काही एकक आहे तर ते काय आहे बघा मीटर पर सेकंड. काय आहे मीटर पर सेकंड, ज्याला आपण काय म्हणतो बघा मीटर पर सेकंड. लक्षात आलं का. त्यासोबत जी काही तिसरी राशी आहे ती काय आहे बघा बल. काय आहे बघा बल, ज्याला आपण काय म्हणतो फोर्स. काय म्हणतो फोर्स म्हणजे काय एखाद्या वस्तूला ढकलणे किंवा ओढणे. वस्तूला ढकलणे किंवा ओढणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे जे काही बल आहे ह्या बलाचे SI एकक काय आहे तर ते आहे न्यूटन. काय आहे बघा न्यूटन. आणि जे त्याचा जो सिम्बॉल आहे तो काय आहे कॅपिटल N. न्यूटन हा शास्त्रज्ञ होता. लक्षात आलं ना. त्यामुळे तो कॅपिटलमध्ये लिहायचं आहे. ॲम्पियर असू दे किंवा केल्विन असू दे हे काय आहेत रे ह्या ज्या काही संज्ञा आहेत म्हणजे जो सिम्बॉल आहे हा नेहमी कॅपिटल लिहायचं कारण ही शास्त्रज्ञांची नावं आहेत. लक्षात आलं का. त्यानंतर जे काही चौथं आहे ते काय आहे बघा त्वरण, ज्याला आपण काय म्हणतो ॲक्सेलरेशन. त्वरण म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो ॲक्सेलरेशन. आणि ॲक्सेलरेशन म्हणजेच काय वेगातील बदलाचा दर. वेगातील बदलाचा दर. आणि त्याचे जे काही SI एकक आहे ते काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय सेकंडचा वर्ग. लक्षात आलं का. हे काय झालं रे त्वरण. त्यानंतर जे काही पाचवं आहे तर ते काय आहे बघा तर पाचवं आहे वजन. काय आहे बघा वजन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो वेट. आणि हे काय आहे वस्तूवर कार्य करणारे गुरुत्वीय बल. वस्तूवर कार्य करणारे गुरुत्वीय बल. आणि ह्याचे जे काही SI एकक आहे ते काय आहे बघा न्यूटन. काय आहे न्यूटन कॅपिटल N. लक्षात आलं का. तर बघा विद्यार्थी मित्रांनो वहीमध्ये किंवा पुस्तकामध्ये आपण काय करतो रे सदिश राशी ओळखायची कशी. तर ह्यासाठी एक खास पद्धत आहे. आता ही कोणतीही सदिश राशी हे दाखवण्यासाठी त्या अक्षरावर काय केला जातो रे एक बाण काढला जातो. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो आता सदिश राशी म्हणजे वेग हे काय आहे रे तर ही व्हेलॉसिटी आहे. तर आपण काय करतो बघा हा जो काही V आहे काय आहे व्हेलॉसिटीसाठी आपण काय वापरतो व्हीवर काय करायचा हा काही बाण दाखवायचा. काय दाखवायचा बाण असे लिहितो. आता हे जे काही
फोर्स आहे. आता फोर्स असेल तर तो काय करतो रे, एफ बार लिहितो. काय लिहितो, एफ बार. आता बघा ह्या बाणाचे जे काही टोक आहे हे काय करते रे, दिशा दर्शवते. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जर एखाद्या अक्षरावर बाण नसेल तर ती काय असते रे, अदिश राशी समजली जाते. आता बघा अदिश राशी म्हणजेच काय, की आपण काय करतो रे, बेरीज वजाबाकी साध्या गणिताप्रमाणे होते. म्हणजेच काय, 5 किलो अधिक 5 किलो म्हणजेच काय होणार आहे, 10 किलो. पण सदिश राशीमध्ये याची बेरीज करताना काय घेतली जाते रे, दिशा विचारात घेतली जाते. जर तुम्ही काय केलं रे, 5 न्यूटन बल उजवीकडे आणि 5 न्यूटन बल डावीकडे लावले तर एकूण परिणाम काय होणार आहे, तर तो 0 होणार आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हा महत्त्वाचा फरक आहे. सदिश राशीमध्ये आपल्याला दिशा विचारात घ्यावी लागते. काय घ्यावी लागते रे, दिशा विचारात घ्यावी लागते. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिले की भौतिकशास्त्रात दिशा किती महत्त्वाची असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर कमेंटमध्ये मला एका सदिश राशीचे नाव नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा आणि मराठी लेक्चरवाली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. धन्यवाद.